नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंची तोफ जी आहे ती नाशिकात धडाडणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता जी आहे ह्या अनंत कान्हेरे मैदानावर जी आहे ठाकरे बंधूची संयुक्त जी आहे सभा होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू आज महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिकमध्ये जी आहे ती ही सभा पार पडणार आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात ही सभा होणार असून आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी जय्यत तयारी जी आहे ती दिसून येत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। अनेक खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो देखील या ठिकाणी जो आहे तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर नाशिकमध्ये जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे एकूण 80 उमेदवार आणि मनसेचे जे आहेत एकूण 30 उमेदवार जे आहेत ते महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी करणार आहेत। त्यासाठी जे आहेत मतदारांना संबोधित करण्यासाठी जी आहे ही सभा दोन्ही ठाकरे बंधूंकडून नाशिकमध्ये पार पडणार आहेत। आज सायंकाळी जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू आता मतदारांना काय संबोधित करता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी जी स्टेजची जी आसन व्यवस्था आहे जिथे पदाधिकारी बसतील दोन्ही ठाकरे बंधू बसतील त्याची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू आहे। नाशिकमध्ये जे आहेत एकेकाळी खरं तर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ही नाशिकची ओळख होती, मात्र त्यानंतर जे आहेत मनसेला मोठ्या प्रमाणात डाऊनफॉल जो आहे तो नाशिकमध्ये सहन करावा लागला होता। मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची सत्ता येते का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे। आणि आता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मतदारांना काय संबोधित करतात याकडे देखील नाशिककरांचं मोठ्या प्रमाणात लक्ष लागलेलं आहे।